जेनझीच्या फॅशनमध्ये एक भन्नाट गोष्ट ट्रेंडमध्ये आली आहे आणि ती म्हणजे आहे वायर इयरफोन. जे इयरफोन काही वर्षांपूर्वी आउटडेटेड वाटायचे ते आता जेनझीच्या स्टाईलचा एक भाग बनले आहेत. इयरबड्स आणि वायरलेस इयरफोनच्या काळात पुन्हा कानात वायर दिसणं म्हणजे चक्क एक फॅशन स्टेटमेंट बनला आहे. पण प्रश्न असा आहे की सगळं वायरलेस आणि स्मार्ट होत असताना जेनझी पुन्हा जुन्या टेक्नॉलॉजीकडे का वळतंय? नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. यामागे फक्त फॅशन नाही तर संपूर्ण रेट्रो आणि अॅनालॉग मुवमेंट आहे. जेनझीला आता युनिक ज्वेलरी, मायक्रो बॅग्स, डिजिटल घड्याळ, फिल्म कॅमेरे आणि जुन्या स्टाईलच्या वस्तू वापरायला आवडत आहेत. कारण हे इयरफोन आता फक्त गाणी ऐकण्यासाठी नाही तर आपला लुक आणि व्यक्तिमत्व दाखवण्यासाठी वापरले जात आहेत. वायरलेस टेक्नॉलॉजीने आपलं आयुष्य नक्कीच सोपं केलं आहे. ना वायर गुंतवण्याचा त्रास, ना फोनला जोडण्याची कटकट. पण जेनझीला कदाचित याच परफेक्ट आणि क्लीन टेक्नॉलॉजी पासून थोडा ब्रेक हवा आहे. यावर इयरफोनची दिसणारी वायर, ती हातात गुंतणं किंवा कधीतरी अडकणं, या सगळ्यात एक वेगळाच रेट्रो चार्म आहे. आणि त्यासोबतच जुळलेल्या आहेत जुन्या आठवणी, बसचा प्रवास, जुन्या फोनवर गाणी ऐकणं आणि फोनमध्ये आधीच डाउनलोड केलेली गाणी. आणि हीच क्रेज आता इयरफोन पुरती मर्यादित राहिलेली नाही. जेनझीमध्ये फ्लिप फोन आणि डंप फोनची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. सततच्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया आणि डूम स्क्रोलिंगमुळे अनेक तरुण डिजिटल थकव्याचा अनुभव घेत आहेत. त्यामुळे इंटरनेट, सोशल मीडिया आणि सततच्या ॲप्स पासून दूर राहण्यासाठी काही जण साध्या फोनकडे वळताना दिसत आहेत. फोनमध्ये फक्त कॉल आणि मेसेजेस बस. स्क्रीन टाइम कमी आणि खऱ्या आयुष्याला जास्त वेळ. यालाच मोठ्या अर्थाने डिजिटल डिटॉक्स किंवा अॅनालॉग मुवमेंट म्हटलं जाते. आणि 2026 मध्ये हा ट्रेंड आणखी चर्चेत आला आहे. आयपॅड्स, सीडी प्लेयर्स, फिल्म कॅमेरे, फ्लिप फोन आणि कॅसेट सारख्या जुन्या टेक्नॉलॉजीला पुन्हा मागणी मिळताना दिसते. अमेरिकेत तर 2026च्या पहिल्या 6 महिन्यात सीडी विक्रीतही वाढ झाली आहे. म्हणजे ज्यांना आपण टेक्नॉलॉजीच्या इतिहासाचा भाग समजत होतो त्याच वस्तू पुन्हा नव्या पिढीला आकर्षित करत आहेत. यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे निवडीचा अतिरेक. आज स्पॉटिफाय किंवा इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर लाखो गाणी आहेत, पण एवढे पर्याय असणं कधी कधी गोंधळात टाकतं. या उलट जुन्या आयपॉडमध्ये आपली स्वतःची निवडलेली काही शेकडो गाणी असतात. पर्याय कमी पण अनुभव कदाचित जास्त खास असतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते हा ट्रेंड पूर्णपणे टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही. कारण जेनझी अजूनही स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि वायरलेस डिव्हाइसेस मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. त्यांना फक्त सतत ऑनलाईन राहण्यापासून थोडंसं नियंत्रण आणि स्वातंत्र्य हवं आहे. जुन्या उपकरणांना मर्यादा असते, बॅटरी संपते, फीचर्स कमी असतात, इंटरनेट नसतं, पण कदाचित याच मर्यादा आता त्यांचं आकर्षण बनल्या आहेत. मात्र या ट्रेंडचा आणखी एक मजेशीर भाग आहे आणि तो म्हणजे सोशल मीडिया. एखाद्या व्यक्तीचा फ्लिप फोन किंवा वायर इयरफोन वापरतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो. मग अल्गोरिदम तोच कंटेंट पुन्हा पुन्हा दाखवतो आणि आपल्याला वाटू लागतं की अरे, सगळेच आता अॅनालॉगकडे परतत आहेत. पण प्रत्यक्षात हा ट्रेंड कदाचित एका छोट्या गटापुरता मर्यादित असू शकतो. काही लोक हे डिजिटल डिटॉक्ससाठी वापरतात तर काही जण फक्त 20 सेकंदाच्या रील पुरतं ते कूल बनण्यासाठी वापरतात. म्हणूनच वायर इयरफोन असो किंवा फ्लिप फोन असो किंवा आयपॅड, जेनझीचा हा ट्रेंड खरं तर जुना टेक्नॉलॉजी परत आणण्यापेक्षा स्वतःची स्टाईल आणि स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रण पुन्हा मिळवण्याबद्दल आहे. टेक्नॉलॉजी जितकी स्मार्ट आणि फास्ट होत जाते तितकंच कदाचित जेनझीना तो थोडा स्लो, थोडं सिंपल आणि थोडं खरं जगायचं असतं. कारण शेवटी ट्रेंड फक्त काय वापरायचा तो नसतो, तर आपण ते कसे वापरतो आहे यावर जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच वायर इयरफोन असो किंवा फ्लिप फोन असो, जेनझीचा हा ट्रेंड खरं तर जुनं टेक्नॉलॉजी परत आणण्यापेक्षा स्वतःची स्टाईल आणि स्वतःच्या आयुष्यावरचं नियंत्रण पुन्हा मिळवण्याबद्दल आहे. टेक्नॉलॉजी जितकी स्मार्ट आणि फास्ट होत जाते तितकीच कदाचित जेनझीला थोडं स्लो, थोडं सिंपल आणि थोडं खरं जगायचं आहे. कारण शेवटी ट्रेंड फक्त वापरतोय याचा नसतो, तर तो आपण कसा वापरतोय हे जास्त महत्त्वाचं असतं. कदाचित म्हणूनच जुन्या इयरफोनची वायर आज पुन्हा कानात दिसते आणि ती फक्त गाण्याशी नाही तर नॉस्टॅल्जिया, स्टाईल आणि डिजिटल जगापासून थोड्या ब्रेकशी जोडलेली आहे. म्हणजेच टेक्नॉलॉजी पासून दूर जाणं नाही तर टेक्नॉलॉजी आपल्याला कंट्रोल करण्याऐवजी ती आपल्या पद्धतीने वापरण्याची जेनझीची ही नवी स्टाईल आहे.